काही वाटून लागतं मी काय त्याविषयी सांगितलं नाही. बायको जरा हॉस्पिटलमध्ये गेली तर त्या टायमाला आम्ही अकोलीच्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलं होतं. अकोलीच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होईल सगळं व्यवस्थित गेलो. तिथे गेल्यानंतर कळलं की हिचं पोटात दुखत होतं. तिथे गेल्यानंतर कळलं की बाबा नाही का शिजर, पण रविवार असल्यामुळं तिथे काही डॉक्टर नव्हते. आम्हाला 28 तारखेला लगेच वायसेमला हलवलं. वायसेमला हलवल्यानंतर मग वायसेमला गेलो क्रिटिकल कंडिशन बाळाने पोटात शी केली. जर समजा शी पोटातली जर समजा बाळाची तोंडात गेली तर बाळा ICUमध्ये जाऊ शकते आणि तुमच्या मिसेसला पण ICUची गरज लागू शकते. आणि माझी मिसेस एका पायाने पोलिओची असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं की तिला आता शिजायसाठी 2 इंजेक्शन देण्यात येईल. तर 2 इंजेक्शनमध्ये तिला काही कमी जास्त पण होऊ शकतो नाही का. तर ह्याची जे काही जबाबदारी असेल ती पती म्हणून तुमची असणार. तर मी म्हणलो बाबा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, जे पण होईल देवाच्या इच्छेनुसार होईल. मी पास्टरला प्रार्थना करायला सांगितली होती आणि पास्टरने प्रार्थना केली तर माझ्या मुलीला शिजर होईल. पण माझी मुलगी एकदम टकाटक आहे आणि ती जन्मली तेव्हा 3 किलोची होती नाही का. आता 40 दिवसाची झाली तर 40 दिवसाची आता 4 किलोची आहे तरी. आणि तिला कसलाही प्रॉब्लेम नाही, आतापर्यंत आम्ही कसल्याच तिला प्रॉब्लेम नाही, काय नाही सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित चालले नाही का. आणि देवाचा आशीर्वाद भरपूर आहे. पास्टरने प्रार्थना केल्यामुळे सगळं काय व्यवस्थित झालं. आणि इथून पुढे पण आमच्या घरी ती कंटिन्यू प्रार्थना होईल यासाठी मी नाही का पास्टरकडे अपील करतो किंवा पास्टरनी 15 दिवसात 10 दिवसात जसं पण त्यांना जमन त्या हिशोबाने आमच्या घरी कुटुंब प्रार्थना घ्यावी यासाठी सायनांतर धन्यवाद.